नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी ऑक्टोबर 2024मध्ये जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली आहे, त्या 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जसे की LIG आणि EWS ह्या घरांची लॉटरी निघालेली आहेत. अद्याप घरांच्या किमती जाहीर झालेल्या नाही आहेत. तरी पण आपल्याला जे ऑगस्टमध्ये जे घरं निघालेली होती सिडको लॉटरीमध्ये, जसे की स्वप्नपूर्ती सेक्टर 36, वास्तुविहार व्हॅलीशिप सेक्टर 36, खारघर आणि सीवूड इस्टेट. बघा, स्वप्नपूर्ती सेक्टर 36मध्ये EWS LIGची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. वास्तुविहार व्हॅलीशिपमध्ये 2 BHKची घरं, MIGची घरं उपलब्ध करून देण्यात आली होती सेक्टर 36ला. आणि सीवूडला येथे 2 BHK आणि 3 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. या घरांची लॉटरी ऑगस्टमध्ये निघालेली होती. पण आता बघा, दैनिक लोकसत्ता न्यूजमध्ये जी बातमी आलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही घरं विकल्या गेलेली नाही आहेत. म्हणजे कोणी घर घेता का, असं म्हणजे हेडिंग आलेलं आहे न्यूजपेपरमध्ये. माझं सांगण्याचा असा उद्देश की बा हे काही ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की ही जी घरे आहेत ही सिडकोची मार्केट रेटपेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे या घरांना ॲप्लिकेशन आलेले नाही असं आपल्याला सांगता येते. बघा, हे दैनिक लोकसत्ता न्यूजमध्ये बातमी आलेली आहेत. आपण हे पुढे बघणार आहोत. सिडको लॉटरी 2024मध्ये जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली, त्यामध्ये आता जे EWS आणि LIGमध्ये जे घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जसे की EWSमध्ये तळोजा सेक्टर 39, तळोजा सेक्टर 28, खारघर बस डेपो, कळंबोली, उल्वे, खारकोपर, बामणडोंगरी हे EWSमध्ये याची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि याला सबसिडी ही 2.50 म्हणजे 2.5 लाख रुपयांची सबसिडी ही ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येते की सिडको लॉटरीमध्ये EWSमध्ये जर घर लागलं तर आपल्याला 2.5 लाख रुपये हे बेनिफिट मिळणार आहे. पण अजून घराच्या अंदाजे किंमत अजून हे फायनल झालेलं नाही आहेत. आणि LIGमध्ये जे तळोजा सेक्टर 37, पनवेल बस टर्मिनल, वाशी, मानसरोवर, खांदेश्वर, खारघर बस स्टेशन आणि खारघर बस टर्मिनल आणि खारघर रेल्वे स्टेशन इथे LIG टाईपचे घर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. दोन्ही घरांचा एरिया हा 322 चौरस फुटांचाच आहे. पण अद्याप किमती डिक्लेअर न झाल्यामुळे, जे फायनल झाल्यामुळे अद्याप संभ्रम निर्माण झालेला आहे. हे आता सिडको लॉटरीला 11 ऑक्टोबर 2024पासून सुरुवात झालेली आहे आणि 11 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. म्हणजे आपल्याला 11 डिसेंबरपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकतो असं आपल्याला सांगता येते. या सिडको लॉटरीमध्ये बघा, जे आपल्याला जवळपास 4 ते 5 महिने प्रोसेस चालणार आहे. कारण की फॉर्म भरल्यानंतर रिझल्ट लागणे, रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला इरादापत्र, मग नंतर इन्स्टॉलमेंट, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, परत असे खूप सारे 4 ते 5 महिने प्रोसेस चालणार आहे. पण या सिडको लॉटरीमध्ये आता कसा प्रतिसाद मिळालेला आहे बघा. 27 नोव्हेंबर या दैनिक रायगड न्यूजपेपरला आलेली बातमी, याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 92,000 घरं आतापर्यंत म्हणजे सिडकोकडे रजिस्ट्रेशन केलेले आहेत. म्हणजे 26,000 घरांसाठी 92,000 घरंही तिथे उपलब्ध म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे. म्हणजे खूप स्पर्धा आहे असं आपल्याला सांगता येते. पण काही ठिकाणी असं झालेलं आहे, ऑगस्ट 2024मध्ये जी लॉटरी निघालेली या घराच्या किमती खूप जास्त होत्या. जसे की खारघर सेक्टर 36मध्ये जे वास्तुविहार होतं, व्हॅलीशिप होतं, स्वप्नपूर्ती सेक्टर 36, EWS LIG, सीवूड्समध्ये 2 BHK या घरांच्या किमती जवळपास 1 करोडच्या वरती होत्या. म्हणजे या घरांची किमती 1 करोडच्या वरती होत्या. त्यामुळे इथे घरांना खूप प्रतिसाद कमी लाभलेला आहे. तर आता त्याची माहिती न्यूजपेपरमध्ये आलेली आहे, त्याची माहिती आपण आता बघू. महाग घरे विक्रीविना, घरांच्या किमती कमी करण्याचा सिडकोचा प्रस्ताव. बघा, स्वप्नपूर्ती सेक्टर 36मध्ये EWS आणि LIGचे घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. वास्तुविहार सेलिब्रेशन सेक्टर 16, 17, खारघर, व्हॅलीशिप सेक्टर 36, खारघर आणि सीवूड इस्टेट. बघा, नवी मुंबईमध्ये स्वस्त किफायती घरांची उपलब्धता वाढावी यासाठी नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरात महागृहनिर्मिती प्रकल्प एकीकडे हाती घेतले जात असताना खारघर सीवूडसारख्या उपनगरात सिडकोने उभारलेल्या गेल्या काही 10 वर्षापासून विक्रीविना पडून पडलेली 706 घरांसाठी नव्याने ग्राहकांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. खारघरमधील वास्तुविहार, व्हॅलीशिप तसेच पाम बीच मार्गावर मोक्याचे ठिकाण असलेली NRI कॉम्प्लेक्समधील ही घरे विकली जावी यासाठी सिडकोने या दरांचे दर स्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, म्हणजे हे यांना ॲप्लिकेशन आलेले नाही आहे म्हणून सिडकोने या घरांचे दर कमी करण्यात आलेले आहे. बघा, कोणत्या प्रकल्पात घरे पडू नये. बघा, सिडकोने खारघर सेक्टर 36 येथे उभारलेल्या स्वप्नपूर्ती प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी उभारलेल्या वसाहतीमधील 401, वास्तुविहार प्रकल्पातील 34, व्हॅलीशिप प्रकल्पातील 254 आणि सीवूड येणाऱ्या प्रकल्प 17 घरांची अजूनही विक्री झालेली नाही आहे. बघा, मध्यंतरी या घराची विक्रीसाठी सिडकोकडे एक सवलत योजना आखली होती.
त्यानुसार येणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये या 5 घरांच्या खरेदीसाठी प्रस्तावही पुढे आले. मात्र या भागातील बाजार मूल्यांची तुलना केली असताना ही घरे महाग ठरल्याने खरेदीदारांचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. बघा, ही घरे महाग कशी आहे. सिडकोने 2007 ते 13 दरम्यान काळात खारघरमध्ये वास्तुविहार, व्हॅलिसी सिव्हिल अशा कॉम्प्लेक्स परिसरात उच्चभ्रूंसाठी घरे उभारली. पण याशिवाय खारघर भागातील स्वप्नपूर्ती वसाहतीत अल्प उत्पन्न गटासाठी उभारलेली घरे अजूनही तुलनेत महाग ठरल्याने फारसा प्रतिसाद मिळणार नाही. म्हणजे मार्केट रेटपेक्षा ह्या घरं खूप महाग आहे असे इथे जे अर्ज आलेले नाही आहे. म्हणूनही सिडकोने या घराच्या किमती कमी केलेल्या असाव्यात असं आपल्याला सांगता येते. बघा, हे समोर आलेल्या न्यूजमध्ये बातमी आहे. 28 नोव्हेंबर माफ करा, हे लोकसत्ता पेपरमध्ये आलेली बातमी आहे. बघा, समोरच्या नेक्स्ट पेजला आपल्याला असं सांगता येते की केलेल्या सर्वेक्षणातून या घरांच्या लगत असलेल्या वसाहतीमधील घरांच्या बाजार मूल्याची तुलना करून सिडकोने नवीन दरमूल्य ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. घरांचे मूल्य बाजार मूल्यांपेक्षा अधिकच आखण्यात आलेले आश्चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान सिडकोने धोरणानुसार घरांचे दर जे निश्चित केले त्यापेक्षा पडून राहिलेल्या घरांच्या विक्रीसाठी 80% रकमेचा नवा फॉर्म्युला आखण्यात आलेला आहे, अशी माहिती सिडकोमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली आहे. सवलत दर सिडकोमार्फत नुकताच जाहीर प्रकल्पांना लागू नसतील असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की जे ऑगस्टमध्ये ज्यांनी जे घरासाठी ॲप्लिकेशन केलेले होते, 2024 ऑगस्टमध्ये जी घरांची लॉटरी निघालेली होती त्या घरांना आता दर कमी होतील असे आपल्याला सांगता येते. कारण की या घरांना अजून ॲप्लिकेशनच आलेले नाही असे आपल्याला ह्या दैनिक लोकसत्ता न्यूजपेपरला आलेल्या बातमीवरून सांगता येते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.